भिवंडी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये काँग्रेसच्या वतीने भव्य प्रचार रॅली आयोजित करण्यात आली। रॅलीत कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत रस्ते, पाणी टंचाई आणि स्वच्छतेसह प्रभागातील प्रमुख समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले। काँग्रेसच्या सत्ता स्थापनेनंतर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलले जातील असे देखील त्यांनी सांगितले। क्या कहना चाहेंगे? मैं आपके चैनल के माध्यम से बोलना चाहता हूँ कि ये जनता हमारे प्यार से आई है और ये जनता चाहती है कि बदलाव मांगता है, ये बदलाव होना ही मांगता है। ऐसा मैं जनता का और भिवंडी वासियों का आह्वान करता हूँ कि कांग्रेस पार्टी का महापौर भिवंडी शहर में बैठना मांगता है और विकास हो सकता है। मुद्दे लेके आप चुनावी रणनीति मुद्दे हम लोग पानी, झाड़ू, आरोग्य और स्कूल कॉलेज, इसके लिए हम लोग। आप क्या कहना चाहेंगे? विशाल जन सैलाब यहाँ पे निकला हुआ है, वार्ड में किस तरह की समस्या है देखने को मिली है, जनता की समस्या का समाधान किस तरह करेंगे? आपके लिए धन्यवाद। जो आप पूछ रहे हो, अपना बड़ा मुद्दा है गटर, पानी, सबसे बड़ा मुद्दा है पानी। और जो हमारे घर के लोगों को तकलीफ है, उसके लिए जो घर में बनने में तकलीफ होता है और बाकी काम कोई नहीं करे, जनता जल्दी बदलाव। और एक मैं उत्तर भारतीय हिसाब से बोलता हूँ, जहाँ यहाँ ज्यादा उत्तर भारतीयों का है, सबसे बड़ा हमारी लोगों को तकलीफ है, तो हमको टिकट नहीं दिया है बीजेपी ने। आज कांग्रेस के माध्यम से जो टिकट मिला है और जिससे ज्यादा मैं चाहता हूँ कि बदलाव किया जाए। इस बार उत्तर भारतीय आए हैं मैदान में और कांग्रेस को बहुत पूर्ण बहुमत से बनाया जाए सरकार। मैडम तुम्ही काय सांगणार? एवढं सांगणार गटार, पाणी, रस्ते, कॉमन महिलांना सुरक्षा आणि आणि तुम्ही काय सांगणार? कोणकोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसोबत जाणार आहे? आतापर्यंत जनतेसमोर 4च मुद्दे मांडतात: गटार, पाणी, रस्ते। या पलीकडे सुखसुविधा आहेत, नागरिकांमध्ये त्याची जागरूकता व्हावी आणि महिलांची जी सेफ्टी आहे त्याच्यावर विचार करण्यात यावा। म्हणजे मुलं गांजा, ड्रग्स, गुटखा वगैरे हे घेऊन जे त्रास होते नागरिकांना, स्थानिक लोकांना, चोरीमारी होते, त्याच्यावर कुठेतरी आळा बसावा यासाठी आमचे प्रयत्न असतील आणि मुलांना कसं व्यसनमुक्त केलं जाईल यावर आमचा पुरेपूर अभ्यास असेल आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल करू। जनतेला काय आव्हान करणार 15 तारखेला? तुम्ही आम्हाला काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना पॅनल टू पॅनल मतदान करून एक सत्ता हाती घ्यावी आणि त्यानंतर परिवर्तन बघावं, कारण की बदलाव होणं गरजेचं आहे। बदलाव नाहीये त्यामुळे आपल्या स्थानिक लोकांना भरपूर त्रास आहे। पण आता फक्त विषय एवढेच मांडले जातात, गटार, पाणी, रस्ता। अरे त्या पलीकडे पण विचार करा काहीतरी। हे मी जनतेला आव्हान करते की त्या पलीकडेही आहे आपलं जग, आपल्या लहान मुलांचे शिक्षण आहे, मुलींची सेफ्टी आहे। आज जे सार्वजनिक शौचालय आहेत तिथे साधं महिला स्वातंत्र्याने स्वतःहून जाऊ शकत नाही, अशी मारामारी झालेली आहे। त्याची जिम्मेदारी कोण घेईल? रात्री अपरात्री घटना घडतात, त्याची जिम्मेदारी कोण घेईल? याच्यात काहीतरी महिलांसाठी आतापर्यंत काय केलंय? महिलांनी खंबीर उभं राहावं, त्यांचं संरक्षण व्हावं, यासाठी काय आहे याचा विचार करावा। महिलांनी स्वतःसाठी विचार करावा, आपल्याला बदल काय हवा आहे आणि त्या हिशोबाने काँग्रेस पक्षाला मत द्यावं। आमच्या 4ही उमेदवारांना एक संघटित मत द्या, आम्ही नक्कीच चेंज करू आणि भिवंडीत महापौर काँग्रेसचाच बसला पाहिजे, हे आव्हान आहे मला जनतेला। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, भिवंडी।